गौराई बसवण्यासाठी मी इथे एक डबा घेतलेला आहे। त्या डब्यामध्ये धान्य भरलेलं आहे, ज्वारी। तुम्ही कोणताही भरू शकता, गहू, तांदूळ। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये डब्यामध्ये कशा प्रकारे बसवायची गौराई ते दाखवलेलं आहे स्टँडवरती। तर आता स्टँड न ठेवता डायरेक्टली डब्यामध्ये धड ठेवलेलं आहे गौरीचं। त्यानंतर नेस्ता पदर घेऊन तो एका साइडून फिरवून खोचून घेतलेला आहे आणि नंतर निऱ्या करून घेत आहे। निऱ्या करून झाल्यानंतर आपण त्या खोचून चांगल्या प्रकारे लावून घ्यायच्या आहेत एकसारख्या। तुम्ही पाहू शकता इथं मी पदर सोडलेला आहे आणि फिरवून साडीचा पदर घेण्यासाठी आपल्याला उजव्या साईडला येण्यासाठी पदराची साईड व्यवस्थित त्या साईडला ठेवून दिला आणि निऱ्या व्यवस्थित खोचून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत निऱ्या, सर्व बाजूने एकसारख्या दिसाव्यात। आणि ज्यांना वरती म्हणजे असं फुगीर दिसायला हवं तर त्यांनी वरती खोचून घ्यायचं, आणि ज्यांना असं प्लेन करून पाहिजे आहे त्यांनी मागे सरकवून असं डब्यासोबत असं सरकवून दाखवावं। अशा प्रकारे आपण एकसारख्या निऱ्या करून घेतल्यानंतर गौरीचं धड वरती ठेवून घ्यायचं आहे। व्यवस्थित लावून झाल्यानंतर एकसारख्या दिसाव्या आपल्याला गौरीच्या निऱ्या। एकसारख्या दिसत असेल तरच मग वरती गौरीचं धड ठेवून घ्यायचं आहे। धान्यामध्ये चांगलं रोवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गौराई हलणार नाही। हात लावून घ्यायचे दोन्ही, आणि समजा एखाद्याला नाही ओळवायला जमलं तर हात काढून सुद्धा आपण ते जो आपला पदर आहे तो फिरवून घेता येईल। पदराची पिन करून घ्यायची आहे। जाड साडी असल्यामुळे या पदराच्या जास्त पिन होत नाही आहेत, 3च प्लेट पडत आहेत। मग मी त्या एकसारख्या एकाच जागेवर ठेवत आहे म्हणजे जेणेकरून गौराई आपली सुंदर दिसावी। हे पहा, आणि फिरवून उलट्या साईडनं पदर असा पुढे घेत आहे, डोक्यावर देणार नाहीये। तर पाहू शकता पिन बसत नसल्यामुळे मी त्या फक्त फिरवून घेणार आहे आणि तिथं आतल्या साईडून पिन लावून घेणार आहे जेणेकरून आपली गौराई सुंदर आणि सुबक दिसेल। तुम्ही आता पाहू शकता आपली गौराई तयार झालेली आहे। या प्रकारे गौराई न नटवता सुद्धा सुंदर खूप दिसत आहे। तरी पण मी तुम्हाला पुढे इथे गौराईला थोडंफार सजावट करून दाखवत आहे। हे गौराई येण्याच्या आधी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंटमध्ये सांगा गौराई तुम्हाला आवडली का, कशी झाली गौराई बसवून, कशा पद्धतीने अजून केलं पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।